शेतकरी कर्जमाफी संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। लवकरच आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असं आश्वासन बावनकुळेंनी दिलं आहे। शब्द दिलाय, पण योग्य शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी। काही काही लोक फार्म हाऊस बांधतात, मोठे मोठे घरं बांधतात, त्याच्यावर कर्ज उचलतात, ते शेतकरी कर्जमाफीमध्ये येतात। तर आपल्याला असेच शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचं आहे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे। सरकार त्या बाजूने आहे, सरकार त्यावर काम करत आहे। लवकरच तुम्हाला यावर काम झालेलं दिसेल। शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। पंतप्रधानांच्या डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना सूचना, सरसकट सातबारा कोरा करा हे शब्द निवडणुकीच्या आधी दिला होता, तर तो व्यवस्थितपणे पाळा। त्यामुळे रक्षाबंधन निमित्ताने 10 बँकांची 100% आता सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यात येणार आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। आता 15 ऑगस्ट पर्यंत डायरेक्ट इथं 50,000 रुपये नाही, 1 लाख नाही, तर सरसकट इथं सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, सातबारा कोरा होणार आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तारीख देखील जाहीर करण्यात आली। अचानक निर्णय या ठिकाणी झालेला आहे। त्याचं कारण म्हणजे आता या कर्जमाफीची जी काही तक्रार होती ती आता जसे की डायरेक्ट पंतप्रधानांकडे गेली असून संसदेमध्ये विरोधक नेत्यांनी आता डायरेक्ट मोदी सरकारला तक्रार केली आहे। तुम्ही आताच सुरुवातीला व्हिडिओ पाहिला तर स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे, जसं की भाजपाच्या नावावर इथं पाहिला आपल्या राज्यातील 3 मुख्यमंत्री आणि मंत्री यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं ठरवलं होतं। निवडणुकीच्या आधी आश्वासन सुद्धा देण्यात आली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्याचसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांनी पण ओरडून निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की आम्ही तुमचा सातबारा निवडून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोरा करू। परंतु आता शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी या माननीय बच्चू कडू हे लगातार आंदोलन करत आहे। बच्चू कडू मंत्र्यांना म्हणत आहे की आता तरी बोला, ते सरसकट कर्जमाफीचं हे आश्वासन दिलेलं ते पूर्ण करा। कर्जमाफी करण्याचा इथं तोंडातून सुद्धा ते शब्द काढत नाही। तर आता पंतप्रधानांना संसदेमध्ये आता विचारण्यात आलं की कर्जमाफी करण्याचा इथं तुमचा काय निर्णय झाला आहे। त्यामुळे पंतप्रधान यांनी आता शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे। डायरेक्ट आता केंद्र सरकारच्या माध्यमातून इथं आदेश देण्यात आलेला आहे, कर्जमाफी सरसकट होणार आहे। संपूर्ण सविस्तर माहिती हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। शेतकरी मित्रांनो, तर बघा, सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना हा आदेश देण्यात आला आहे। केंद्र सरकारने 1,00,000 कोटीची रक्कम आता केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला कर्जमाफीसाठी केंद्र सरकारकडून मिळाली आहे। त्यांच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांची सरसकट आता रक्षाबंधनानिमित्त कर्जमाफी होणार आहे आता। परंतु शेतकरी मित्रांनो, यामध्ये सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार नाही, हे सर्व शेतकरी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नसून यामधून काही शेतकरी वगळण्यात सुद्धा येणार आहे। आता याची लिस्ट सुद्धा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। आता तुम्हाला महत्त्वाची 5 कागदपत्रे तयार ठेवायची आहे। जरी ही कागदपत्रे तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे, तुम्ही यासाठी पात्र असणार आहात। सोबतच फक्त या 22 जिल्ह्यांमध्येच ही कर्जमाफी करण्यात येणार आहे। जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। जर तुमचं जिल्ह्याचे नाव या जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तरच तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे। यामध्ये जिल्ह्यांची यादी नक्की पहा। सोबतच सरकारने काही पात्रता सुद्धा लावण्यात आलेली आहे। पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। म्हणून कोणतीही माहिती न चुकता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्ही कर्जमाफी योजनेसाठी पात्र व्हाल। त्यामुळे कर्जमाफीसाठी कोणते 5 कागदपत्रे तयार ठेवायचे इथं सरकारने सांगितलेले आहे, पात्रता काय देण्यात आली आहे आणि कोणते 22 जिल्हे असणार आहे, तर ज्यामध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार आहे। तर सर्व या ठिकाणी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। बघा, कर्जमाफीमध्ये सर्वच बँकांची कर्जमाफी होणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून इथं प्रत्येक शेतकऱ्यांची आता कसून चौकशी या ठिकाणी केली जाणार आहे। त्याचं कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी काय केलं की आम्ही शेती पिकासाठी कर्ज काढला आहोत अशा प्रकारची खोटी आणि बनावट कागदपत्रे काढून त्यांनी 10 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलाय। काही जणांनी तर 20 लाखांपर्यंत कर्ज काढलेलं आहे आणि बँकेकडून शेती पिकासाठी कर्ज काढलं असं त्यांनी सांगितलेलं आहे। शेती पिकांच्या नावाखाली इथं कर्ज घेतलं आहे। तर असं कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी मोठमोठी घरे सुद्धा बांधली आहे। काही जणांनी फॉर्च्युनर देखील घेतली आहे। मग कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, तर तारीख काय देण्यात आली आहे, याबद्दल सर्व अपडेट या ठिकाणी आपण पाहून घेणार आहोत। पहा शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांची इथं चुकीच्या मार्गाने सुद्धा कर्ज घेतल्याची इथं ओळखण्यात आलेलं आहे। सरकारच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांच्या या ठिकाणी कसून चौकशी केली जाणार आहे।
त्यामुळे मग आता या ठिकाणी तुम्ही खरंच शेती पिकासाठी कर्ज घेतलं आहे का? जसं की 2017 ते 2025 पर्यंत आतापर्यंत खरंच शेती पिकासाठी तुम्ही कर्ज घेतलं आहे की नाही, हे आता जसं की गंभीरतेने इथं कसून चौकशी करून हे माहिती केलं जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्याचं कारण म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की नेमकं कर्जमाफी कोणत्या तारखेला करण्यात येणार आहे. तारीख सुद्धा आता स्पष्टपणे जाहीर करण्यात आलेली आहे. तुम्ही अनेक व्हिडिओ आतापर्यंत पाहिले असतील, परंतु आताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट क्लिअर इथं तारीख आता केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अधिकृत अशी तारीख इथं जाहीर करण्यात आलेली आहे. कारण मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी तक्रार केली, म्हणजे मोदी साहेबांकडे. आता हे तक्रार मोदी साहेबांकडे गेली तर ही घटना नेमकं काय आहे की जसं की तुम्ही ऐकून घ्या शेतकरी मित्रांनो. जसं की मार्च महिना होता आणि मार्च महिन्याच्या 25 तारखेला अजितदादा यांनी शेतकऱ्यांना सांगितलं होतं की 31 मार्चच्या अगोदर हे तुम्ही 31 मार्चच्या आधी जसं की तुम्हाला हे कर्ज भरून घ्यायचं आहे. जेव्हा अजितदादा यांनी असं सांगितलं होतं तेव्हा सर्व शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये खवळले होते. जसं की तुम्हाला माहीतच असेल, अजितदादा पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की आमचा सरकारला इथं निवडून द्या, निवडून आल्यानंतर आम्ही दुसऱ्याच दिवशी तुमची कर्जमाफी करू, 7/12 कोरा करू. परंतु निवडून आल्यानंतर मात्र हे सरकार पलटले, डायरेक्ट इथं कर्ज भरा असं प्रत्येक शेतकऱ्यांना अजितदादा पवार यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी इथं जसं की परिपत्रकामध्ये डायरेक्ट मोदी सरकारला सुद्धा ही तक्रार केली होती. शेतकरी म्हणाले आम्हाला फसवलं, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं बोलून आमच्याकडून मतदान करून घेतलं आणि निवडणूक झाल्यानंतर आणि निवडून आल्यानंतर आता कर्जमाफीची वेळ आल्यानंतर हे सरकार आपल्या शब्दाला मुकरत असं शेतकऱ्यांनी मोदीजींना सांगितलेलं आहे. त्यामुळे मोदीजी आता डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना आदेश दिला आहे की सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी ही या महिन्यामध्ये झाली पाहिजे. तर आता हे सरकार कर्जमाफी करण्याच्या इथं तयारीला लागलं आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, आता रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून हे सरकार आता तुमची सरसकटपणे या ठिकाणी कर्जमाफी करणार आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी एक गोष्ट मात्र लक्षात घ्यायची आहे की फक्त या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते, बाकीच्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित सुद्धा राहावे लागू शकतो. कर्जमाफीचा लाभ या शेतकऱ्यांना भेटणार नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून फक्त गरीब आणि गरजूवंत शेतकऱ्यांची तुम्ही इथं कर्जमाफी करा असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर मग ते गरजू आणि गरीब शेतकरी नेमकं कोणते आहे? तर बघा, ज्या शेतकऱ्यांकडे आता उत्पन्नाचा दाखला आहे, एक ठराविक मर्यादेच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न आहे. म्हणजे जर तुमचं उत्पन्न हे खूप जास्त असेल, 10 लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न असेल, 20 लाख रुपयापर्यंत तुमचं वार्षिक उत्पन्न असेल, तर अशा शेतकऱ्यांची या ठिकाणी कर्जमाफी होणार नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे पिवळे व केसरी राशन कार्ड असेल तरच तुमची अतिशय महत्त्वाचं इथं तुमचं कर्जमाफीसाठी हे डॉक्युमेंट असणार आहे. म्हणजे जर तुमच्याकडे पिवळे व केसरी राशन कार्ड नसेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा अजिबात फायदा या ठिकाणी मिळणार नाही. सरकारकडून तुमची कोणत्याही प्रकारची इथं कर्जमाफी या ठिकाणी होणार नाही. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीसाठी तुम्हाला ही महत्त्वाची 5 कागदपत्रे तयार करून ठेवायची आहे. आता ही कर्जमाफी या ठिकाणून म्हणजे होणारच आहे. त्याच्या जसं की महत्त्वाचं आपण पहिलं इथं कागदपत्र तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आधार कार्डच्या माध्यमातून तुमची कर्जमाफी होणार आहे. आधार कार्डवर चुका असतील तर तुम्हाला आधार कार्ड हे लवकरात लवकर अपडेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, 2 नंबरचं इथं कागदपत्र म्हणजेच इथं तुमच्याकडे राशन कार्ड पिवळं राशन कार्ड आणि केसरी राशन कार्ड हे तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर तुमचं पुढचं जे काही कागदपत्र आहे ते म्हणजे रहिवासी दाखला म्हणजे याच्यासाठी की महाराष्ट्राचे रहिवासी तुम्ही आहात का, पुरावा तुम्हाला या ठिकाणी जसं की यादी म्हणून लागणार आहे. त्यानंतर जसं की 4 नंबरचा महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला जमा करायचा आहे शेतीचा 7/12 उतारा. तुमच्याकडे 10 एकरपेक्षा जमीन आहे की 20 एकरपेक्षा जमीन आहे तर हे त्यावरती माहीत त्यांना होणार आहे. म्हणून इथं कर्जमाफीसाठी हे जसं की महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला त्यांनी स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. फक्त गरीब शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार. त्यांच्याकडे जास्त ही शेतजमीन असेल तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही. त्यानंतर सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला. सरकार तुमच्या वार्षिक उत्पन्नानुसार इथं ठरणार आहे की तुमची किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार की तुमची कर्जमाफी होणार नाही. तुमचं उत्पन्न नेमकं किती आहे अशा बाबतची फिक्स इथं आकडा इथं सरकारने अजूनपर्यंत सांगितलं नाही. परंतु आता जसं की तुमच्या 5 डॉक्युमेंटनुसार तुमची कर्जमाफी केली जाणार आहे. तर बाकी कर्जमाफी संदर्भातील मी महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलेले आहे आणि महत्त्वाचे अपडेट देखील मी तुम्हाला सांगितलेले आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.